रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबाजी यांना वंदन करतो। आज RD फाउंडेशनच्या वतीने आणि खास करून आमचे लोकप्रिय आमदार आशिष देशमुखजीच्या वतीने आज आपल्याला या ठिकाणी या राज्याचे अत्यंत महत्त्वाचे ज्येष्ठ नेते, ज्यांनी आपला प्रवास वडविराचे उपसरपंच ते राज्याचे ग्रामविकास मंत्री, नरखेडचे सभापती ते नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुरू केला आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे महाराष्ट्राच्या विकासाकरता, जिल्ह्याच्या विकासाकरता समर्पित केलं, असे आदरणीय रणजितबाबूंच्या 80व्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार आणि ग्रामपंचायतीला प्रेरणा मिळण्याकरता या कार्यक्रमाची रचना उभी केली। आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ग्रामविकासाच्या, ग्रामसमृद्धीच्या संकल्पाला पूर्ण नेणारे आणि महाराष्ट्राच्या ग्रामविकासाचा एक महत्त्वाचा पाया मजबूत करणारे आदरणीय नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, ज्यांनी 2014मध्ये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता असलेलं अत्यंत महत्त्वाचं जे टूल्स आहे DPC, त्या DPCला 220 कोटीची DPC आज या जिल्ह्याच्या विकासाकरता 1400 कोटी रुपयापर्यंत नेली, असे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे या राज्यामध्ये ज्या ज्या ग्रामविकास मंत्र्यांनी उत्कृष्ट कार्य केलं, त्यामध्ये RR पाटीलजी असतील, माननीय रणजितबाबू देशमुखजी असतील, या सर्व मान्यवराच्या आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या ग्रामविकासाच्या, समृद्धीच्या संकल्पाला पुढे नेण्याकरता जे अहोरात्र मेहनत करतायत, असे आदरणीय राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी, आदरणीय रूपाताई देशमुखजी, आशिष देशमुखजी, माननीय आयुश्रीताई देशमुखजी, माननीय अनिल देशमुखजी, अशोकराव धोटेजी, सुनीताताई गावंडेजी, संध्याताई गोतमारेजी, गिरीश गांधीजी, डॉक्टर राजीव पोद्दारजी, मनोहर कुंभारेजी, रमेशजी बंग, सुधाकरराव कोळेजी, प्रकाशजी टेकाळे, जयप्रकाश गुप्ताजी, बबनराव तायवाडेजी, आपल्या उज्ज्वलाताई बोडारे, संजनाताई मंगळे, नीलिमाताई रेवतकर, किशोरजी कनेरे, गिरीशजी देशमुख, अभिजितजी गुप्ता, अनेक मान्यवर समोर बसलेले आहेत। पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही पुढे जायचं असल्यामुळं खरं तर मी या ठिकाणी आशिष देशमुखजी आणि आपले सर्व माजी जिल्हा परिषदेचे सर्व अध्यक्षांचं मी आभार मानतो की त्यांनी आज माननीय रणजितबाबूंच्या 80व्या वाढदिवसाचा हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने आणि ग्रामविकासाची नवी संकल्पना घेत सुरू केलेला आहे। खरं तर हा जो आजचा कार्यक्रम आहे हा केवळ पुरस्कार वितरणापुरताच नाही आहे, तर या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाकरता एक नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे। आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अनेक पुरस्कार देण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी झाला, आपण तो बघितलाही आहे, त्यामुळे त्यात मी जात नाही। पण खऱ्या अर्थाने लोकसहभागातून या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो। शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवताना लोकसहभागही महत्त्वाचा असतो आणि याकरता ग्रामीण भाग सक्षम करण्याकरता आत्ता जे महामुनींनी या ठिकाणी काही आपल्यासमोर उदाहरणं मांडली आहेत, या जिल्ह्याच्या विकासाकरता ज्या पद्धतीने कार्य सुरू आहे, मला निश्चित या ठिकाणी वाटतं की माननीय रणजितबाबू देशमुखजींनी त्या काळात घेतलेली त्या काळात घेतलेला संकल्प आज नागपूर जिल्ह्यामध्ये पूर्णत्वास जातो आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी या जिल्ह्याच्या विकासाकरता आणि या जिल्ह्याला महाराष्ट्राचा जिल्हा, आदर्श जिल्हा निर्माण करण्याचा विचार आम्ही करतो आहे। खरं तर अनेक पुरस्कार देत असताना या ठिकाणी या भागामध्ये ग्रामपंचायती, शाळा, आरोग्य, स्वच्छता सर्वच अभियानामध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो आहे, जे रणजितबाबूंनी त्या काळात सुरू केलं। खरं तर गावं हे गुन्हेमुक्त झाले पाहिजे, याकरता दारूबंदी करणाऱ्या गावांना आपण या ठिकाणी समोर आणलेलं आहे। या ठिकाणी जे ग्रामपंचायत आहे त्यांनी मागच्या 3 वर्षामध्ये एकही गुन्हा त्या ग्रामपंचायतीमध्ये घडला नाही, इतकं चांगली ग्रामपंचायत जोपासण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळे त्याही ग्रामपंचायतला आपण पुरस्कार दिला आहे। आजच्या कार्यक्रमानिमित्त मी एवढंच सांगेल की आजचा कार्यक्रम हा पुन्हा एकदा आमचा जो संकल्प आहे ग्रामीण जिल्ह्याच्या विकासाचा, त्या जिल्ह्याच्या विकासाच्या संकल्पाला जोडणारा आणि पुढं या जिल्ह्याला अत्यंत चांगली प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे।
मी आशिष देशमुखजी आपले आभार मानतो, आपल्या 3 जिल्हा परिषदच्या सर्व माजी अध्यक्षाचे आभार मानतो आणि एकच सांगतो की या जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता आदरणीय मोदींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे जे संकल्प आम्ही घेतलेले आहे ते संकल्प माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प निश्चितपणे पूर्ण करू. मी आश्वस्त करतो की रणजितबाबू देशमुखजी यांची जी प्रेरणा आहे जिल्ह्याला, मी जिल्हा परिषदेमध्ये 10 वर्ष असताना मी बघितलं आहे की त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ते ग्रामविकास मंत्री असताना जे कार्य अधोरेखित केलं आहे ते कार्य पुढे नेण्याची भूमिका आज आमची सर्वांची आहे. शेवटी विकास करत असताना पूर्व उदाहरणे अत्यंत महत्त्वाचे असतात. या ठिकाणी रणजितबाबू देशमुखजींनी या ठिकाणी ग्रामविकासाचा जो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम त्या काळात राबवला, तो कार्यक्रमही पुढे नेण्याचा आमचा विचार आहे. मी आश्वस्त करतो व्यासपीठाला की आज ज्या अत्यंत महत्त्वाच्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार ज्या उद्देशाने या ठिकाणी केला गेला आहे, ते उद्दिष्ट आणि तो सर्व संकल्प घेऊन आम्ही पुढे जाऊन या जिल्ह्याला महाराष्ट्राचा क्रमांक 1 जिल्ह्याचा करण्याचा आम्ही विचार करू, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुन्हा एकदा रणजितबाबूंना त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो ही आई जगदंबेला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.